पुण्यातल्या चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरून उद्योजकांमध्ये नाराजी वाढली आहे। तब्बल 20 उद्योजकांनी स्थलांतराचा इशारा दिल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल चाकणचा दौरा केलाय। त्यांनी रस्त्यांची पाहणी केली आणि उद्योजकांशी चर्चाही केली आहे। तर उद्योजकांना न्याय देणार असं आश्वासन त्यांनी दिलंय। चाकणमधील खड्डे 31 ऑगस्टपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानानं बुजवणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। मान्य झालेल्या रस्त्यांचं काम सुरू न करणारे कंत्राटदार हे ब्लॅक लिस्ट होणार असा इशाराही उद्योग मंत्र्यांनी दिलाय। सर्वप्रथम एक जो पहिला महत्त्वाचा मुद्दा होता की चाकणमधल्या वाहतूक कोंडीचा, तर वाहतूक कोंडीमध्ये देखील शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा पद्धतीचे आम्ही निर्णय घेतले। त्याच्यामधला पहिला जो निर्णय आहे तो निर्णय म्हणजे कुठच्याही परिस्थितीमध्ये RMC सारखं अत्याधुनिक मटेरियल वापरून हे जे पहिले खड्डे पडलेले आहेत ते खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय 31 ऑगस्टपर्यंत हा आज बैठकीमध्ये घेण्यात आला। तर चाकण MIDCतून उद्योग बाहेर जात आहेत, तशीच परिस्थिती इतर MIDCची असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे। एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरेंनी सरकारच्या धोरणावर प्रहार केलाय। तर आदित्य ठाकरेंची ही एक्स पोस्ट आपण पाहतोय। चाकणमधील पायाभूत सुविधांच्या समस्यांप्रमाणेच हिंजवडीलाही तशाच समस्यांचा सामना करावा लागतोय। रेंगाळलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प, अत्यंत खराब रस्ते, वाहतूक कोंडीमुळे उद्योजक हैराण झालेत। खासगी कंपन्या गुंतवणूक करतात, मात्र त्याच कंपन्यांनी परिसरातील रस्ते नीट करावे असे नसते। भाजपच्या राजवटीत असं घडताना दिसतंय। असंच सुरू राहिलं तर कंपन्या स्थलांतरित होणार। घोषणा नको, त्वरित हस्तक्षेप करून नियोजनबद्ध आराखड्याची गरज असल्याचं आदित्य ठाकरेंनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय। तर चाकणमधले 20 उद्योजक स्थलांतर करणार हे कुणाच्या सुपीक डोक्यातून आलं असा सवाल उद्योग मंत्र्यांनी केलाय। कालच्या बैठकीत याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असंही त्यांनी म्हटलंय। एका अर्थी उद्योग मंत्र्यांनी 20 कंपन्या स्थलांतरित होणार नाहीत असाच दावा केलाय। मात्र खुद्द या उद्योजकांनी स्थलांतराबाबत पत्रकार परिषदेत घोषणा केली होती। त्यामुळे आता उद्योग मंत्री हे अप्रत्यक्ष दावे कशाच्या आधारावर करतायत असा सवालही उपस्थित झालाय। कोणाच्या सुपीक डोक्यातनं 20 इथले स्थलांतरित होणार आहे हे आलं, हे आमच्या 2.5-3 तासाच्या मीटिंगमध्ये 2.5-3 सेकंद देखील याच्यावर चर्चा झाली नाही। आमचा प्लांट सोडून आम्ही दुसरीकडे जातोय अशी कुठेही चर्चा झाली नाही। ज्या चर्चा झाल्या त्या अतिशय सकारात्मक झाल्या आणि त्या मीटिंगमधनं मला असं कळलं की या 3-4 वर्षामध्ये दरवर्षी 30% इंडस्ट्री या चाकण आणि पुणे परिसरामध्ये वाढते, हे मला त्या असोसिएशनच्याच लोकांनी सांगितलं। दरम्यान रोहित पवारांनी उदय सामंतांच्या या दौऱ्यावरून प्रतिक्रिया दिली आहे। तर उदय सामंतांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय। विरोधातला एखादा व्यक्ती तिथं जाणार असेल, नाही तर मंत्री जाणार असेल, तरच जर सगळे अधिकारी काम करणार असतील तर हे योग्य नाही। उद्योग मंत्री आहेत, त्यांना खुश करण्याचा प्रयत्न हा कॉन्ट्रॅक्टर नाही तर तिथं असणारे अधिकारी करतात असं आपल्याला म्हणावं लागेल। पण बघा, आपले उद्योग मंत्री किती हुशार की सुट्टीच्या दिवशी जेव्हा तिथं काहीच ट्रॅफिक नसतं आणि बऱ्याचशा कंपन्या बंद असतात आणि ऑफिसला येणारे लोक घरी असतात, तेव्हा मात्र उद्योग मंत्री त्या ठिकाणी चर्चा करायला जात आहेत। कुठलाही प्रोटोकॉल न घेता, पोलिसांना न सांगता एकदा प्रवास करून बघा। 22 किलोमीटरचा प्रवास पिंपरी चिंचवड ते चाकणला करायला लोकांना एका साईडला, एका बाजूला 2.5 तास त्या ठिकाणी लागतात। आता रोज येईन म्हणजे लवकर चकाचक करतील। तुम्ही खरं मला असं विचारलं पाहिजे, तर तुम्ही रोजच येत राहा म्हणजे चाकण ताबडतोब चकाचक होईल। काल जे येऊन गेले त्यांच्यामुळं काय परिस्थिती झाली आणि मी फक्त येतो म्हणून सांगितल्यानंतर काय परिस्थिती झाली हे त्यांना त्यांच्या माध्यमातून कळवा। मी आज आता तुमच्यासमोर इथं सांगत नाही, 2-4 अधिकाऱ्यांना जे काही सुनवायचं आहे ते पण सोडवून जाणार आहे। भले मग काही ठिकाणी निग्लिजन्स जर झाला असेल तर कारवाई देखील करून जाणार आहे।